खरं सांगायचं झालं तर माणूस तोंडानं एका सेकंदात माफ करून टाकतो, पण हृदयातून माफ करताना काळ संपतो, वेळ संपतो आणि वयही संपतं. तरी जमत नाही. त्यामुळं माफी मागावी लागेल अशा चुका करू नका. कारण सॉरी बोलण्यानं सर्व चुका माफ होत नसतात. लोक बोलतात जाऊ दे तिला, तुला यापेक्षा चांगलं भेटेल. पण त्यांना कसं सांगणार? हृदयाची धडधड प्रत्येकासाठी वाढत नसते, ती एकासाठीच असते. शरीरापेक्षा मनाचा थकवा खूप त्रासदायक असतो. शरीर थकलं की शांत झोप लागते आणि मन थकलं की झोप उडते. कुणाला गुलाब देणं हे प्रेम नाही, तर त्या व्यक्तीला गुलाबासारखं जपणं हे प्रेम आहे. आयफोनची क्लॅरिटी आणि मराठी मुलीची पर्सनॅलिटी नेहमीच खूप छान असते. तुझ्यासाठी मी आणि माझ्यासाठी तू. पण एक लक्षात ठेव, कितीही भांडण झालं तरी माझीच आहेस तू. ज्याला तुमची गरज असते ना, तो तुम्ही ऑनलाईन नसला तरी मेसेज करत असतो. जेव्हा कोणाच्या आयुष्यातून आपलं महत्त्व कमी होतं तेव्हा आपोआप रिप्लाय स्लो होतात, बोलणं कमी होऊ लागतं, बिझी असल्याची कारणं दिली जातात. कदर करत जाऊ अशा लोकांची, जे राग आला तरी तुम्हाला काही करून मनवायची हिंमत ठेवतात. कारण आजच्या काळात लोकांना मनवण्यापेक्षा सोडण्यात जास्त विश्वास आहे. प्रत्येक वेळेस एकाच बाजूनं विचार केला तर समोरचा व्यक्ती चुकीचा दिसणारच. कधीतरी दोन्ही बाजूनं विचार करून बघा, गैरसमज नाही होणार. जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी, पण तिला माझ्या भावनाच आवडल्या खेळण्यासाठी. होती माझ्या पण आयुष्यात एक अशी मुलगी, तिला मिळवण्यासाठी मी खूप रडलो होतो. वाईट कोणीच नसतं. जीवनात अशी पण वेळ येते की माणूस कितीही खरा आणि चांगला वागला तरी तो कुणाच्या तरी मनासारखा न वागल्यामुळं वाईट ठरत असतो. तुझ्यासोबत घालवलेले क्षण आठवले की लगेच डोळ्यात पाणी येतं. तुला एकदा पण विचार नाही का आला गं, जो मुलगा तुझ्याशी बोलल्याशिवाय दिवसभर राहत नाही, त्याला आपण सोडून गेल्यावर तो आयुष्यभर कसा राहील? 2 क्षण सुखाचे, 2 क्षण दुःखाचे, हे आयुष्य आहे. असंच चालायचं. माणसं भेटतील रस्त्यात, काही हात देतील, त्यांना सोबत घेऊन चालायचं. तर काही हात सोडून मोकळे होतील, त्यांना तिथंच सोडून द्यायचं. हे आयुष्य आहे, असंच चालायचं. घडलं नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं. प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे देवानं, त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं. हे आयुष्य आहे, असंच चालायचं. मनापासून जोडलेलं अनोळखी नातं आयुष्यात शेवटी परकच ठरत असतं. उपकार केल्यासारखी वागतात काही लोक. प्रत्येक नातं मतलबीपणाचा बळी ठरतं. स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपलेलं नातं एका गैरसमजामुळं धाग्यासारखं तोडलं जातं. कितीही आपलं समजा कुणी कुणाला, शेवटी कुणीच कुणाचं नसतं.